20 ऑगस्ट 2025 रोजी आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सवाला राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी उपस्थिती लावली। कल्याण येथील श्री साई लीला महिला गोविंदा पथकानं 6 थर रचून महिलांची ताकद दाखवली, तर इगतपुरीचे जय हनुमान व शिर्डीचे शंभूराजे प्रतिष्ठान यांनी 7 थर रचून प्रथम क्रमांक पटकावलाय। यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले, दहीहंडीचा उत्सव एकता, धैर्य व मेहनतीचा संदेश देतो। त्याच प्रेरणेनं आपण सर्व मिळून कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभारू। मागील 5 वर्षात सभागृहे, व्यापारी संकुले, महापुरुषांचे पुतळे, पोलीस वसाहत, प्रशासकीय इमारती आदी विकास कामे पूर्ण झाली आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून लवकरच 232 कोटींच्या भूमिगत गटारींच्या कामास सुरुवात होईल। उत्सवात अभिनेत्री ज्योत्स्ना सबकाळ व सहकाऱ्यांच्या नृत्याविष्कारानं तसेच डीजे आशू व डीजे मॅडी यांच्या बीट्सने उपस्थितांमध्ये उत्साह द्विगुणित केला। गोविंदांच्या सुरक्षेसाठी मैदानावर वाळू व गाद्यांची व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाला मान्यवर पदाधिकारी, माजी नगरसेवक व हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली आहे। या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व कोपरगाव मधील बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांच्या वतीने आज आपल्या पाहुण्या ज्योत्स्नाताई आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी स्वागत करतो। आपण आज काही दहीहंडी उत्सव साजरा करतोय, हा केवळ गोविंदा पथकाचा नाही, तर हा एक संदेश घेऊन आलेला आहे। धैर्य, मेहनत आणि एकताचा संदेश घेऊन येणारा आहोत। ज्या पद्धतीने गोविंदा पथक मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडत असतात, मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपणही आपल्या विकासाचा मनोरा, कोपरगावचा मनोरा या ठिकाणी उभारून आपल्या कोपरगावचा विकास या ठिकाणी करणार आहोत। आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी कोपरगाव शहरासाठी आणि परिसरासाठी करून आणली। आपल्या 5 नंबर तलावाचं काम असेल किंवा आता नव्याने होणारी भुयारी गटार योजना असेल, सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण असेल, अनेक शासकीय इमारती असतील, असे अनेक कामं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहेत, काही प्रगतीपथावर आहे। म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा। मित्रांनो, नाटक करून, मिमिक्री करून विकास होत नसतो। यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असते। निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात, परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्या मागे आहे, उन्हे सर्व अडथळे पार करून आपण पुढे चाललो। आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य मला दिलं, राज्यामध्ये 5वा नंबरचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिलं, याचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही। परंतु एक आपण जी संधी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून दिली, मी आपले जबाबदारी पार पाडणारच आहे। परंतु पुन्हा एकदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला, तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा, या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साधायचा आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। पण आता आज आहे उत्सव दहीहंडीचा, तर चला आपण या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या कोपरगावचा विकास साधण्यासाठी आपला मनोरा उभा करू।
जय श्रीकृष्ण, जय महाराष्ट्र.